पण पाकिस्तानला अशा प्रकारचा इशारा द्यावा, अशा कारवाया देशामध्ये घडत आहेत का, हे सुद्धा जनतेला विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे अद्याप ऑपरेशन 1 संपलेलं नाही असं आपले संरक्षण मंत्री म्हणतात. ऑपरेशन 1 संपलेलं नाही, ते चालू आहे. जोपर्यंत दहशतवादाचा पूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत ऑपरेशन 1 चालू राहील. हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अनेकदा स्पष्ट केल्यावर हे ऑपरेशन 2 आलं कुठून? मुळात ऑपरेशन 1 पूर्ण झालेलं नाही. ऑपरेशन 1 हे आंतरराष्ट्रीय दबावामुळे अर्धवट सोडून आपण मागे आलेलो आहोत. ऑपरेशन 1चा मुख्य उद्देश होता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं, हे सगळ्यांना माहीत असेल. मग आधी ऑपरेशन 1 नुसार पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या. बलुचिस्तान, गिलगिटिस्तान, बाल्टिस्तान हे जे 3 प्रांत आहेत जे 1948 साली भारताच्या ताब्यातून गेलेले आहेत, ज्याच्यावर पाकिस्तानचा कब्जा आहे, ते सुद्धा घेण्याचं ऑपरेशन 1मध्ये, सिंदूर 1मध्ये आपल्या भारताचं ध्येय होतं. या सगळ्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही आणि ऑपरेशन 2ची घोषणा लष्कर प्रमुख करत आहे. याचा अर्थ काही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे का? तर असं काही घडलं की आम्हाला निवडणुका येतात असं वाटतं, लोकसभेच्या किंवा इतर सार्वत्रिक निवडणुका. पण ठीक आहे, आनंद आहे. देशाला जर काही त्यातून दिशा मिळणार असेल, देशाचा भूगोल वाढणार असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करू. अभिषेक बॅनर्जी, पश्चिम बंगालमध्ये काल जो प्रकार घडला, तृणमूल काँग्रेसचे